नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. एअरफोर्स स्कूलमध्ये मित्रांनो परमनंट पदांची आणि काही कॉन्ट्रॅक्च्युअल पदांची देखील भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. डिटेलमध्ये सर्व माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर बघा मित्रांनो, काही पदांसाठी परीक्षा देखील होणार नाही, ती परमनंट देखील पद आहेत, ज्यामध्ये मित्रांनो नॉन टीचिंग स्टाफसाठी पद आहेत आणि काही अशी पद आहेत मित्रांनो जी की टीचिंग स्टाफसाठी देखील आहेत. तर पहा, ही भरती जी होते मित्रांनो एअरफोर्स स्कूल नागपूरसाठी होते. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या ठिकाणची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की मित्रांनो शेअर केली जाईल. तर पहा, एअरफोर्स स्कूल नागपूरसाठी ऑफिशियल वेबसाईटवरती ॲडव्हर्टाइजमेंट रिक्रुटमेंट फॉर द एअर 2024-25 साठी मित्रांनो आलेली आहे. तुमच्यासमोर ही जाहिरात देखील ओपन केलेली आहे. पहा, याच्यामध्ये मित्रांनो पदाचं नाव, मॅन्डेटरी एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण फक्त पाहणार आहोत. डिजिटेबल जे असेल ते स्किप करू शकता तुम्ही. एज लिमिट दिलेलं आहे, पे स्केल दिलेला आहे आणि टाईप ऑफ पोस्ट दिलेली आहे. बघा, काही पदं रेग्युलर आहेत मित्रांनो आणि काही पदं कॉन्ट्रॅक्च्युअलवरती देखील भरली जात आहेत. तर बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा पहा, प्रिन्सिपलचं पद आहे. सर्व पद आहेत मित्रांनो. तुम्ही 10वी-12वीसाठी देखील पद आहेत. PGT केमिस्ट्रीचं पद आहे, कॉम्प्युटर सायन्स, मॅथ, त्यानंतर बायोलॉजीचं पद आहे, इंग्लिश, हिंदी हे टीचरची पद आहेत. मॅथ, त्यानंतर SST कॉम्प्युटर, त्यानंतर NTT. आता या ठिकाणी खाली पहा, क्लर्क, लॅब अटेंडंट, हेल्पर्स, त्याच्यानंतर हेल्पर, वॉचमन ही जी पदं आहेत मित्रांनो ही नॉन टीचिंगची पद आहेत. तर डिटेलमध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एज लिमिट सर्वात अगोदर आपण पाहूयात. तर पहा, आता सुरुवातीचं पद जे आहे या ठिकाणी लास्ट नंबरचं ते आहे हेल्पर वॉचमॅन. त्यासाठी 3 जागा भरल्या जात आहेत. हे पद जे आहे मित्रांनो कॉन्ट्रॅक्च्युअल पद आहे. या पदासाठी लिटरेट म्हणजे तुम्ही फक्त साक्षर असाल तर या पदासाठी अप्लाय करू शकतात. कुठलीही एज्युकेशन क्वालिफिकेशनची अट नाही. याच्यासाठी मित्रांनो तुमचं वय 21 ते 40 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे. या पदांसाठी याला 13,000 रुपये पर मंथ इतका पेमेंट असेल. फक्त एक कॉन्ट्रॅक्च्युअल पद आहे मात्र वॉचमॅनचं. 3 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्यानंतर पहा, हेल्पर्समध्ये मित्रांनो अजून एक पद आहे. 2 जागा आहेत या ठिकाणी. फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे हे पद. त्याचबरोबर मित्रांनो हे पद जे असणार आहे हे कॉन्ट्रॅक्च्युअल असणार आहे. मात्र हेल्पर्स फिमेलचे 2 जागा आहेत. याच्यासाठी देखील कुठली शिक्षणाची अट नाही. लिटरेट मागितलेलं आहे. फक्त शुड बी एबल टू कम्युनिकेशन हिंदी बोलता आली पाहिजे एवढं मागितलेलं आहे. 21 ते 40 वर्ष वयोमर्यादा आहे. या पदासाठी देखील 13,000 पर मंथ पेमेंट आहे. त्यानंतर पहा, हेल्पर्सचे अजून पद आहेत मित्रांनो, ज्यामध्ये मेल कॅन्डिडेटला 4 जागा आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी फिमेल कॅन्डिडेटला 1 जागा आहे. या पदांसाठी देखील लिटरेट मागितलेलं आहे, म्हणजे कुठलीही तुमच्याकडं शिक्षण असेल, साक्षर तुम्ही फक्त पाहिजेत. हे पद मात्र मित्रांनो रेग्युलर भरलं जात आहे, म्हणजे परमनंट या ठिकाणी हे पद असणार. याला पे स्केल दिला आहे पहा, 13,000 ते 17,000 पे केल तुम्हाला दिलेला आहे. प्लस याच्यामध्ये EB दिलेला आहे. आता हे त्यांच्या याच्यामध्ये मित्रांनो जे एअरफोर्सच्या नुसार असणार आहे त्यानुसार तुम्हाला सर्व या ठिकाणी पगार भेटणार आहे. रेग्युलर पद हे परमनंट पद असणार आहे मित्रांनो. हेल्पर्समध्ये पहा, याच्यासाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. हेल्पर्समध्ये ह्या 4 जागा आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर पहा, वरची पदं देखील पाहूयात. लॅब अटेंडंटचं पद आलं पाहता, त्याच्यासाठी 2 जागा आहेत मित्रांनो. हे मात्र कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. याच्यासाठी मित्रांनो 10+2 विथ सायन्स मागितलेलं आहे त्यांनी, म्हणजे या ठिकाणी तुमचं सायन्समधून या ठिकाणी 12वी झालेलं पाहिजे आणि कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला पाहिजे. 14,000 पर मंथ इतका पेमेंट या पदासाठी आहे. त्याच्यानंतर पहा, क्लर्कची जागा आहे मित्रांनो. 1 जागा आहे. ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे. टायपिंग स्पीड 40 WPM इंग्लिश आणि बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन जसं की MS ऑफिस वगैरे ते पाहिजे तुमच्याकडं. त्यानंतर 14,500 पगार आहे. हे पद मात्र मित्रांनो या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. क्लर्कचं 1च जागा आहे. त्याच्यानंतर पहा, वरची सर्व पदं आता मित्रांनो या ठिकाणी NTT सिनियर सेकंडरी विथ नर्सरी टीचर यांच्यासाठी आहे मित्रांनो. याच्यामध्ये मित्रांनो प्रायमरी टीचर्स वगैरे यांच्यासाठी आहे. हे देखील रेग्युलर 1 पद आहे आणि कॉन्ट्रॅक्च्युअल 1 पद आहे. ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांच्यासाठी देखील इथं चांगली संधी आहे. PRTमध्ये ही सर्व पदं कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत मित्रांनो. बॅचलर डिग्री मागितलेले, BEd वगैरे झालेले त्यांच्यासाठी आहेत. पहा, आता TGT SST हे जे पद आहे मित्रांनो याच्यासाठी पहा, रेग्युलर पद आहे हे. त्यानंतर मॅथ्समधून 1 पद भरलं जातं आहे, ते देखील रेग्युलर आहे. त्याच्यानंतर वरचं पहा, या ठिकाणी TGT हिंदी हे पद देखील रेग्युलर भरलं जातं आहे. वरची पहा, बाकीची पदं सर्व कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत. कॉन्ट्रॅक्च्युअल जरी असलं तरी तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स भेटणार आहे. प्रिन्सिपलचं पद जे आहे ते या ठिकाणी रेग्युलर भरलं जात आहे. या पदांसाठी मित्रांनो आता तुमची सिलेक्शन प्रोसेस पाहूयात आपण. सिलेक्शन प्रोसेसमध्ये जसं की पहा, अकॅडमिक स्टाफ म्हणजे टीचर पदांसाठी पहिल्यांदा रिटन टेस्ट होईल, टीचिंग ॲप्टिट्यूड टेस्ट होईल तुमची ओनली टीचिंग स्टाफसाठी आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होईल. हे झालं टीचर्स या पदांसाठी. त्याच्यानंतर पहा, आपली पदं जी आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आणि हेल्पर यांच्यासाठी मित्रांनो पाहू शकता. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफची जी पदं आहेत जसं की क्लर्क वगैरे आहे
किंवा लॅब अटेंडंट वगैरे आहे यांच्यासाठी मित्रांनो तुमची रिटन टेस्ट होईल, टीचिंग ॲप्टिट्यूड टेस्ट होईल ओनली टीचिंग स्टाफसाठी, याच्यामध्ये पहा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफसाठी इकडं खाली सांगायचं राहून गेलं, सिक्युरिटी ऑफ ॲप्लिकेशनची स्क्रुनिटी होईल तुमची अगोदर मित्रांनो, त्यानंतर रिटन टेस्ट होईल जी की 50 मार्काची असणार आहे. हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफसाठी आहे. आणि हेल्परची जी रेग्युलर पद आहेत मित्रांनो, परमनंट पदं, याच्यासाठी फक्त स्क्रुनिटी ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे ॲप्लिकेशनची छाननी होईल तुमच्या, आणि प्रॅक्टिकल स्किल टेस्ट होईल तुमची मित्रांनो 50 मार्काची. प्रॅक्टिकल स्किल टेस्ट म्हणजे हेल्परचं काय काम असतं तेच काम तुमचं ॲक्च्युअलमध्ये त्या ठिकाणी करून घेतलं जाईल. 50 मार्कासाठी रिटर्न टेस्ट तुम्हाला याच्यासाठी असणार नाही. टेस्ट विल बी बेस्ड ऑन द ट्रेड फॉर विच कॅन्डिडेट हॅज अप्लाइड. मेरिट लिस्ट विल बी मेड ॲज पर मार्क्स कोड इन स्किल टेस्ट. तर बघा हेल्परसाठी या ठिकाणी तुम्हाला एक्झाम होणार नाही, स्किल टेस्ट फक्त या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म त्यांनी एअरफोर्स स्कूल या ठिकाणी त्याच्यावरती दिलेला आहे, VSN नागपूर ORG ही वेबसाईट आहे त्यांची, त्याच्यावरती पाहायला भेटेल. ॲप्लिकेशन तुम्हाला द प्रिन्सिपल एअरफोर्स स्कूल VSN नागपूर या ॲड्रेसवरती तुम्ही रजिस्टर पोस्टाने किंवा सिम्पल पोस्टाने देखील पाठवू शकतात, किंवा डायरेक्टली मित्रांनो जे एअरफोर्स स्कूल आहे त्या ठिकाणी त्यांचं जे गेट आहे मेन गेट मित्रांनो, तिथं त्यांनी ड्रॉप बॉक्स ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये जाऊन देखील डायरेक्टली तुम्ही फॉर्म देऊ शकतात. फॉर्म तुम्हाला हार्ड कॉपी काढायची, त्याची प्रिंटआउट, त्याच्यामध्ये मित्रांनो सेल्फ अटेस्टेड सर्व डॉक्युमेंट लावायचे आहेत आणि तो तुम्हाला द्यायचा आहे. 15 डेजपर्यंत या ठिकाणी डेट असणार आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून. तर अशा पद्धतीने मित्रांनो सर्व माहिती दिलेली आहे. तुम्हाला ईमेल वगैरे सर्व याचे येतील, सिलेक्शन प्रोसेसची सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. धन्यवाद.